कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्पे, तुला आज अमोलच्या शाळेत मीटिंगला यायला उशीर का झाला ग? अरे अर्जुन, सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होती ना माझी, आणि ती मीटिंग अशी अर्धवट सोडून कसं निघणार? तरी शेवटच्या मुद्द्यापर्यंत मीटिंग नेली आणि मग पटकन धावपळ करत तिथून निघाले। तरी मला 15 मिनिटं उशीर झाला तो झाला। नाही ते काय का असना, पण तू तिथे वेळेत आली नाहीस हे तर खरं आहे ना? अर्जुन, अर्जा, अरे होय की, पण तू तिला असं धारेवर का धरतोयस? अरे तिचं काम होतं, सांगितलं ना तिनं। नाही बरोबर आहे कदम, काम करत होती मान्य आहे की मला, पण त्यामुळे अमोलला आज त्याच्या आई बरोबर मीटिंगला हजर राहता आलं नाही ना। तिला जर उशीर होणार होता किंवा जमणार नव्हतं तर मला सांगायचं ना, मी गेलो असतो वेळेवर। अरे पण मला जमणार होतंच की, आणि मी वेळेत पोहोचले होते तिथे। दीदे, दाजी, तुम्ही जरा शांत व्हा बरं। नाही दीपे, हिचं नेहमीच आहे। अरे काम मी पण करतो की, पण आपण कुठल्या कामाला किती प्राधान्य देतो याचा पण विचार केला पाहिजे ना माणसाने। एक मिनिट थांब, मनाला येईल ते बोलू नको। मी तिथे वेळेत पोहोचले होते, आणि अमोलला जेव्हा गरज असते तेव्हा मी त्याला वेळ देते। स्वतःचं गुणगान स्वतः गायला म्हणजे माणूस थोर होत नाही आप्पे। आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलल्याने ती गोष्ट बरोबर आहे असंही सिद्ध होत नाही अर्जुन। अप्प्या, अर्जुन, अरे तुम्ही असं छोट्या छोट्या मुद्द्यांवर एकमेकांवर काय येत आहे? अहो बापू, अमोलला वेळ दिला म्हणजे काय? कुणाला सांगते? वेळ दिलाच पाहिजे अमोलला, आपला मुलगा आहे तो। हे मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये मला। आणि अर्जुन, मला कळतंय त्या रुपालीताई अमोलच्या शाळेत पोहोचला ना, त्याचा राग तू माझ्यावर काढतोय। आणि आताच नाही, आधीपासून तू हेच करत आला। हे असले आरेरावी करण्यापेक्षा ना, मी काय म्हणतोय ना, तो मुद्दा समजून घ्या आधी। आपल्या अमोलला ज्यावेळी आपली गरज असते आपण त्यावेळी त्याच्यासाठी अवेलेबल नसतो, हे कळतंय का तुला? तो आपला म्हणतोय की बाबा काम ये जा, आई काम ये जा, म्हणून आपण त्याला गृहीत नाही धरलं पाहिजे। अरे पण मी असं करतच नाहीये, मी अमोलला माझ्या परीने पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करते। दिसतंय ना आज गरज असताना किती वेळ दिला ते। अर्जा, अरे बास झालं हा, उगाच छोटी गोष्ट मोठी करू नको। आणि आपली अमोलला किती वेळ देते सगळ्यांना माहिती आहे। आज एक दिवस तिला जमलं नाही तर लगेच तू पण। हो अर्जुन, अरे तुला तसं काय वाटत असेल तर आप्प्याबरोबर शांतपणे बोल की, अशी तंतन करून काय होणार आहे पोरा? हो अर्जुन, हे बघ, हा तू म्हणतोस तेवढा मुद्दा मोठा नाहीये या ठिकाणी। हा फार मोठा मुद्दा नाहीच आहे ना, कारण तिचा मुद्दा आहे तो। अशी पट्टीच बांधली ना सगळ्यांच्या डोळ्यावरती। एक मिनिट, आज जे काय आहे ना ते स्पष्टच बोल। मग ऐक, तुला स्पष्ट ऐकायचं ना तर स्पष्टच ऐक। त्या मनी मावशीला तू घरात कशासाठी ठेवून घेतलं होतंस? नको त्या लोकांसाठी त्या मनी मावशीला तू या घरात पोचलंस। त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी अमोलला गायब केलं। अमोलच्या जीवाची जबाबदारी तू घेणार होतीस का गप्पे? त्याच जुन्या गोष्टी काढून काय मिळतंय तुला, मला तेच कळत नाहीये। आणि अर्जुन, मी तुला पुन्हा एकदा सांगते, अमोल माझ्या नजरेसमोर सुरक्षित होता। तू त्या मनी मावशीला घराच्या बाहेर काढलंस ना, त्यानंतर त्यांनी अमोलला पळवलंय। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे। आपण अमोलला वेळ देत नसताना ती मनी मावशी त्याच्या जवळ गेली, अमोल त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला, ह्याला जबाबदार मी। त्यांनी त्याला गायब केला, रात्रीचं बाहेर घेऊन गेला, त्याला पण जबाबदार मी आहे। तिकडे जाऊन अमोलच्या जीवाला धोका निर्माण झाला, ह्यात पण माझी चूक आहे बापू। अर्जुन, तुझ्यासारखं ना घडलेल्या गोष्टी मी दुसऱ्यांवर नाही टाकत, कधीच नाही टाकत। हा कदम बापू, मला एक सांगा, मी चुकीचं बोलतोय का? आम्ही अमोलला वेळ देत नाही, त्यामुळे रुपाली वहिनी किती जरी चुकीचं वागलं ना तरी अमोल त्यांच्या जवळ यायला लागलाय। कळतंय का तुला हे? अरे मग तू हे मला एकटीला का सांगतोय? याचा तू पण मोठा भाग आहेस ना। मग मी नाकारलंय कुठं? ते नाकारलंय का मी? मी म्हणतोय ना मी अमोलला वेळ द्यायला तयार आहे म्हणून। मी काल रात्री तुला काय म्हणलं, आपण टाइम टेबल बनवू, अमोलला वेळ देऊ म्हणलो का नाही मी? अर्जुन ऐक ना, हे सगळं करण्याचा ना मी पण प्रयत्न करतेय, ठरवल्याप्रमाणे आपण पण गोष्टी करू, पण तू थोडा वेळ तर दे। अरे मला तुझ्या साथीची गरज आहे, पण असं छोट्या छोट्या गोष्टीवर जर तूच मला दारेवर धरायला लागलास तर कसं होणार आहे? मी तर कुणाशी बोलतोय विचार करायला पाहिजे होता मी। तू शेवटी तुझंच म्हणणं खरं करणार, तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे अप्पे, खरंच तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे। अर्जुन अरे तू बोलतोयस कुठे? याला बोलणं नाही म्हणत, याला चर्चाही नाही म्हणत, याला दोषी ठरवणं म्हणतात, याला वाद घालणं म्हणतात। पास झाला, मला तुझ्याशी वाद घालायचाच नाही, मला इंटरेस्ट पण नाही। अर्जुन मलाही तुझ्याशी वाद घालायचं नाहीच आहे, आणि तू माझ्या चुका काढतोय। आपला अमोल आपल्या आयुष्यात असताना त्या आर्याला घरात घेऊन आलास तेव्हा नाही आला अमोलचा विचार? तेव्हा अमोलला तुझी गरज होतीच ना, त्याला त्या गोष्टीवरून त्रास झालाच होता। हे मी जाणून बुजून नव्हतं केलं। अच्छा, म्हणजे तू जे केलं ते चुकून झालं, आणि आज माझ्याकडनं थोडा उशीर झाला, तो मी केलेला गुन्हा होता, बरोबर ना? आणि अर्जुन सगळ्यात महत्त्वाचं, गेली 7 वर्ष आपला अमोल एकटा होता, त्याला त्याच्या बाबाची खूप जास्त गरज होती, तेव्हा तू होतास का? तू आता इथेस ना, मग आता विचार कर की कसं वागायचं ते। पास झालं, मला तुझं हेच पटत नाही। ज्यावेळी तुझ्या चुका बाहेर निघायला लागतात ना, तुला त्रास व्हायला लागतो, तुला इंटरेस्टच नसतो ऐकण्यामध्ये।
कदम बापू, मी तुम्हाला स्पष्टच सांगतोय, आप्पीच्या अशा वागण्यामुळे ना आम्ही दोघं कधीच एकत्र राहू शकत नाही. अर्जुन असं एकदम टोकाचं नको बोलू तू. दिदे दाजी तुम्ही जरा शांत व्हा. असं बारक्या पोरासारखं भांडताय काय? हे बघा तुम्ही आता रागात आहे त्यामुळे असं काहीतरी बोलताय. नाही दिप्या, मी सगळ्यांनाच सांगतो, स्पष्टच सांगतो, आता मी आणि आप्पी एकत्र आहे ते फक्त अमोलसाठी, फक्त अमोलसाठी बस. दाजी आप्पे, तू या गोष्टी नको मनावर घेऊ. म्हणजे तो चिडला ना की उगाच असंच काहीतरी बोलतो. होईल अगं, सगळं नीट होईल. हा बाबा, बापू, मी खूप प्रयत्न करते हो. रोज घरातून बाहेर पडताना ना अमोलचा विचार करून बाहेर पडते. अर्जुन एकदा पण समजून घेत नाहीये मला. रुपाली, कुठे होतीस तू? अहो मी टिनूच्या आईबरोबर अमोलला घेऊन बाहेर गेले होते. मग तिथंच मुलांना खायला दिलं आणि स्वयंपाक करायचे म्हणून मी घरी आले. का हो, काय झाले? काही नाही, तू स्वयंपाकाचं बघ. आज टीचर किती छान बोलले अमोल तुझ्याबद्दल. मला बी तुझ्यासारखं ऑलराऊंडर व्हायचंय. मग आपण सगळे एकत्र अभ्यास करूयात. हो ना अमोल, तू स्टडी करून तुझ्या आई बाबांना एकत्र आणले किती भारी ना. हे फक्त तुमच्यामुळे होतंय फ्रेंड. ते कसं? कारण तुम्ही मला अभ्यासामध्ये खूप मदत करताय ना, आणि म्हणूनच आपलं मिशन रिव्हिजन पूर्ण झालंय. हा प्लॅन तुझा होता ना, म्हणून आता काही प्रॉब्लेम आला तरी आपण एकमेकांना मदत करायची म्हणजे करायची. सिम्बा प्रॉमिस? येस, सिम्बा प्रॉमिस. अर्जुन, काय एवढा राग डोक्यात घालून ठेवलायस रे? फक्त तुझ्यामुळे आप्पी. मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घे. बस, आजपर्यंत मी फक्त तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकायचं. काय? हे बघ, इथून पुढे अमोलला कोणी कसं कोणत्या वेळेला सांभाळायचं याचा आपण एक टाइम टेबल बनवू आणि त्याप्रमाणे वेळा ठरवू. अर्जुन, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी जे योग्य आहे तेच बोलतोय आप्पे. दुसरा मार्ग नाही आपल्याकडे आता. अर्जुन ऐक ना, तू जरा शांत हो. तू ना आता हायपर झालायस. तू ना थोडंसं शांत राहिला शिक. मी शांतच आप्पे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.